नमस्कार मंडळी, वेलकम टू our channel Jnansagar Spoken English. In this video we are going to discuss some special adverbs of degree. काय शिकायचं आहे गण्या या व्हिडिओ मध्ये? आज आपल्याला adverbs of degree शिकायचं आहे, पण थोडेसे कन्फ्यूज करणारे adverbs आपण शिकणार आहोत. तर ते adverbs कोणते आहे? टोटली, कम्प्लीटली, फुली. ओके, तर या तिघांमध्ये नेहमीच कन्फ्युजन असते. तर चला बघूया टोटली, कम्प्लीटली अँड फुली. adverbs of degree. आता हे जे ऍडवर्ब्स आहेत, आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस केलं होतं की ऍडवर्ब्स ऑफ डिग्री हे कशाबद्दल सांगत असतात. तर ऍडवर्ब्स ऑफ डिग्री हे एखाद्या ऍडजेक्टिव्हचं मीनिंग मॉडिफाय करतात, एखाद्या ऍडजेक्टिव्ह बद्दल सांगत असतात, एखाद्या वर्ब बद्दल सांगत असतात, त्याच्यानंतर दुसऱ्या एखाद्या ऍडवर्ब बद्दल सांगत असतात. ओके, तर वर्ब बद्दल, ऍडजेक्टिव्ह बद्दल आणि एखाद्या दुसऱ्या ऍडवर्ब बद्दल जे सांगणारे ऍडवर्ब्स असतात त्यांना आपण ऍडवर्ब्स ऑफ डिग्री म्हणत असतो. म्हणजेच नेमकं ते काय सांगत असतात, तर ऍक्शन म्हणजेच वर्ब, ऍडजेक्टिव्ह आणि दुसऱ्या ऍडवर्बची इंटेन्सिटी किंवा स्ट्रेंथ दाखवत असतात. इन व्हॉट डिग्री और टू व्हॉट एक्सटेंट और हाऊ मच अशा प्रकारे ते शो करत असतात. म्हणजे वर्बची एखाद्या ऍक्शनची डिग्री किंवा एक्सटेंट दाखवत असतात, इंटेन्सिटी आपण म्हणू शकतो किंवा स्ट्रेंथ म्हणत असतो. तर तीन गोष्टीची स्ट्रेंथ किंवा इंटेन्सिटी दाखवणाऱ्या ऍडवर्ब्सला आपण ऍडवर्ब्स ऑफ डिग्री म्हणत असतो. तर ते आपल्याला बघायचं आहे, आपण शिकलेलोच आहोत. ऍडवर्ब्स ऑफ डिग्री काय सांगत असतात? ते तीन गोष्टीबद्दल सांगत असतात. an adjective, आणखी a verb, त्याच्यानंतर another adverb, या तीन गोष्टीबद्दल सांगत असतात. त्याच्यानंतर ते काय दाखवत असतात? इंटेन्सिटी दाखवत असतात किंवा स्ट्रेंथ दाखवत असतात. ओके, म्हणजे आपण म्हणत असतो दे शो हाऊ मच, आणि प्रश्न त्यांना अंडरलाईन जर करून राहिला गण्या, हाऊ मच टू व्हॉट एक्सटेंट किंवा इन व्हॉट डिग्री, तर याने प्रश्न करत असतो आपण. म्हणजेच ऍडवर्ब्स ऑफ डिग्रीला अंडरलाईन करून राहिला तर आपल्याला हाऊ मचनी वगैरे प्रश्न विचारावा लागेल, कारण ते काय दाखवत असतात? डिग्री दाखवत असतात, स्ट्रेंथ दाखवत असतात. ओके, किंवा इंटेन्सिटी दाखवत असतात. कशाची गण्या, कशाची दाखवतात? या तीन गोष्टीची ऍडजेक्टिव्ह, वर्ब आणि एखादा अनादर ऍडवर्ब, दुसऱ्या ऍडवर्ब बद्दल सुद्धा ते सांगत असतात. ओके, तर आज आपल्याला इथे काय शिकायचं आहे? काय शिकायचं आहे गण्या? पहिले टोटली शिकायचं आहे. टोटली काय असते? टोटलीचा अर्थ होत असतो संपूर्णपणे. टोटली शिकायचं आहे, कम्प्लिटली शिकायचं आहे अँड फुली शिकायचं आहे. तर पहिला आपल्याला टोटली, तर याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होत असते गण्या, टोटली कधी वापरायचा, कम्प्लिटली कधी वापरायचं आणि फुली कधी वापरायचं. मोठी सर्कस आहे. तर ते आपल्याला थोडंसं समजून घ्यायचं आहे की तिघांमध्ये डिफरन्स काय. जनरली तिघांचे पण मिनिंग माहिती आहे का गण्या, सारखेच होत असते. टोटलीचं संपूर्णपणे होत असते, कम्प्लिटलीचा पूर्णपणे होत असते आणि फुलीचा सुद्धा पूर्णपणे होत असते. दे आर इक्वल इन मिनिंग. पण मग कशासाठी तीन काढलं, कशासाठी काढलं सर, असा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये काही स्लाइट डिफरन्स असतात. ओके, कोणी ऍडजेक्टिव्हचं मिनिंग मॉडिफाय करत असते, ऍडजेक्टिव्हची इंटेन्सिटी दाखवत असतात, कोणी वर्बची इंटेन्सिटी दाखवत असतात, तर कोणी ऍडवर्बची इंटेन्सिटी दाखवत असतात. मग त्यानुसार किंवा स्लाइड मध्ये काही ना काहीतरी फरक असतो. तर तो आपण फरक, ते डाउट्स आपल्याला क्लिअर करायचा आहे. तर टोटलीचा अर्थ काय होत असतो? संपूर्णपणे होत असतो. काय होत असतं गण्या? संपूर्णपणे मीन्स यू कॅन से इन एंटायरली और होली. पूर्ण, होली आपण म्हणतो होली किंवा एंटायरली असं त्याचं इक्विव्हॅलेंट मीनिंग होत असते. ओके,
मराठीमध्ये संपूर्णपणे. संपूर्णपणे. आता लक्षात घ्या, एखादं एक्झाम्पल घेऊ. आता हा जो ऍडव्हर्ब ऑफ डिग्री आहे हा ऍडजेक्टिव्हची इंटेन्सिटी सांगत असतो, ऍडजेक्टिव्हची डिग्री सांगत असतो आणि वर्बला जोर देण्यासाठी, जोर वर्बवर ऍक्शनवर जोर देण्यासाठी सुद्धा वापरत असतो. त्याला इम्पेसाइज एक्सप्रेस करणे म्हणत असतो. म्हणजे वर्बच्या आधी येतो, ओके, किंवा एखाद्या ऍडजेक्टिव्हच्या आधी येत असेल. जनरली वर्बच्या आधी आलं तर काय होत असते, तो जोर देण्यासाठी आपण वापरतो. आता कसं तर ते आपण विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल समजून घेऊ गण्या. ठीक आहे, लक्ष देस सिमी. असे सर्कस राहते टोटली कम्प्लिटली फुल्ली का हो असे काउंट काढले तर लक्षात घ्या. टोटली आता जसं आय टोटली एन्जॉयड द मूवी. आय टोटली एन्जॉयड द मूवी. आता लक्ष द्या या उदाहरणाकडे. आय टोटली एन्जॉयड म्हणजे आता टोटली एन्जॉयड म्हणजे आता हा एन्जॉय करणे हा एक वर्ब झाला का नाही, वर्ब झाला. मग आता टोटली एन्जॉयड म्हणजे हा टोटली वर्बच्या आधी यूज केलेला आहे. तर एक जोर देण्यासाठी, जोर देऊन बोलण्यासाठी आपण यूज करतो. त्याच्यानंतर आय टोटली एन्जॉय केलं मी, पण किती केलं, हाऊ मच डिड आय एन्जॉय. युअर आन्सर विल बी टोटली. तुम्ही टोटली म्हणाल ना कन्या, किती मी एन्जॉय केला मूवी, मस्त रात्री आता एन्जॉय टोटली याचा अर्थ लक्षात घ्या. समजा मी मूवी पाहायला गेलो कन्या, मी मूवी बघायला गेलो आणि थोडा वेळ 15 मिनिट पाहिलो, स्टार्टिंग थोडंसं बोर वाटलं, बाहेर निघलो, ओके, अजून आलो, बसलो, अजून 1 तास बघितलं, अजून बाहेर गेलो आणि मग शेवट ढुसून घासून काही राहते का नाही, क्लायमॅक्स, टर्निंग पॉइंट, तर मग मजा आली थोडीशी. पण आता लक्षात घ्या, मी का पूर्ण सिनेमा एन्जॉय केला नाही. पहिलं थोडंसं बोर वाटलं आहे का नाही, तर उठून चालला गेलो, मग परत आलो मी. म्हणजे अशा प्रकारे याला आपण टोटली म्हणत नाही. तर टोटली कसं ना, स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत चिपकून असं बसलो असं ना बघत असेल असं, वा 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 काय मस्त मूवी आहे, मस्त हसून राहिलो, कॉमेडी सीन आहे, बऱ्यापैकी लावून राहिलो, तर त्याला म्हणू आपण. पण ते कधी स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत, तेव्हा आपण टोटली यूज करू. ओके, सो आय टोटली एन्जॉयड द मूवी म्हणजे स्टार्टिंग पासून तर, बिगिनिंग पासून तर एंड पर्यंत टोटली एन्जॉय केला मूवीला. ओके, ऍट दॅट टाइम टोटली वी यूज. आता हा इम्पॅसिस सुद्धा एक्सप्रेस करत असतो आणि किती एन्जॉय केलं मी मूवी अशी वर्ब एन्जॉयची डिग्री सुद्धा सांगत आहे. म्हणून टोटली इज नथिंग बट ऍडवर्ब ऑफ डिग्री. ओके, आता एखादं दुसरं एक्झाम्पल घेऊन टाकू. ऍडजेक्टिव्हला कसं मॉडिफाय करत असतं, जसं बघा, द कार was totally destroyed in the crash, in the accident, in the crash. आता लक्षात, the car was totally destroyed. कार कशी होती, ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला आणि त्यामध्ये कार डिस्ट्रॉइड झाली होती. म्हणजे कार बद्दल आता कोण सांगत आहे, डिस्ट्रॉइड. द कार वॉज डिस्ट्रॉइड, नष्ट झाली होती. ओके, मग आता इथे किती डिस्ट्रॉइड झाली होती असं कोण सांगत आहे, टोटली सांगत आहे. मग ऍक्च्युअल मध्ये काय सांगत आहे इथं, एंटायरली, होली, म्हणजे कारचा एकही तुकडा नेण्यासारखा नव्हता. इंजन सब चकनाचूर, चिपुरे पडले होते चांगले, आहे का नाही, सामोरचा भाग नाही ना मागचा भाग नाही वरजला, पार चकनाचूर होऊन गेली कार. म्हणजे होली और एंटायरली डिस्ट्रॉयड इन द क्रॅश. मग अपघातामध्ये संपूर्णपणे एकही काहीच नाही राहिलं रे, आरसा सुद्धा नाही राहिला, तर कसं आहे, भांग विचारले होईल म्हणलं, मग एकही नाही राहिला, पुरं चारा चुरा होऊन गेली, तर मग आपण म्हणू टोटली डिस्ट्रॉइड. गण्या
काहीच नाही उरलं तर चाक बिक सगळे एकही नाही राहिलं. आजच नाही राहिलं तर चाकाची गोष्ट काय. तर तेव्हा आपण टोटली एकही पार्ट वाचला नाही. सो द कार वॉज टोटली डिस्ट्रॉयड इन द क्रॅश. ओके, मग टोटली काय सांगत असते, एंटायरली और होली. ओके, इथं तुम्ही कम्प्लिटली पण वापरू शकता, पण त्यामधील फरक कोणता आहे तर ते आपण बघू. कारण कम्प्लिटली हा मॅनर सांगत असते, कशा प्रकारे, इन व्हॉट मॅनर, तर तो ऍडव्हर्ब ऑफ डिग्री नाही आहे. पण इथं जर वापरलं तर तो एक मॅनर सांगत असते, कशा प्रकारे असं होतं. किती असं नाही होत, इथं काय सांगत असते, टोटली हाऊ मच डिस्ट्रॉयड, हाऊ मच वॉज द कार डिस्ट्रॉयड इन द क्रॅश. किती डिस्ट्रॉय झाली, अर्धी राहिली का, थोडीशी चाकामध्ये आहे का नाही बरे, तर हा सांगतो टोटली. टोटली म्हटल्याबरोबर तो चुपचाप बापरे एकही नाही राहिला वाटतं, म्हणजे बंदी कार डिस्ट्रॉय झाली, एकही छोटे छोटे पार्ट चकनाचूर झाले असं होत असते. सो टोटली मग कोणाचं मिनिंग कोणाबद्दल सांगत आहे, डिस्ट्रॉयड. डिस्ट्रॉयड हे एक वर्ब आहे, टोटली डिस्ट्रॉयड. ओके, तर डिस्ट्रॉय काय आहे, एक वर्ब आहे. वर्बला आता वर्बच्या आधी यूज केलेलं तर म्हणजे काय होणार, ट्रेस देणार ना. ओके, ट्रेस देऊन राहिलेला आहे, म्हणजेच आता इथे ट्रेस म्हणू शकतो किंवा इम्पॅसिस एक्सप्रेस करत आहे वर्बच्या आधी असल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, किती 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 डिस्ट्रॉय झाली, म्हणजे डिग्री सांगत आहे, डिस्ट्रॉय होण्याची क्रिया किती झाली असं सांगत आहे. ओके, आता त्याच्यानंतर समजा एखादा ऍडजेक्टिव्ह आहे, एखादा ऍडजेक्टिव्ह घेऊन आले, जसं टॉम इज टोटली मॅड. आता बघा, मॅड हे एक ऍडजेक्टिव्ह आहे. मॅड म्हणत नाही आपण, बयार. सो टॉम इज टोटली मॅड. हाऊ मच मॅड, टोटली मॅड. आता इथे सुद्धा इथं काय करत आहे, ऍडजेक्टिव्ह बद्दल सांगत आहे. या मॅड ऍडजेक्टिव्हची इंटेन्सिटी, डिग्री सांगत आहे. गण्या किती मॅड आहे तू, किती मॅड आहे, मी किती मॅड आहो, थोडं आहे का, अर्धा का जास्त आहे, पूर्ण संपूर्णपणे मॅड आहे. सो टॉम इज टोटली मॅड. यू कॅन यूज हियर टॉम इज कम्प्लिटली मॅड. आय एम कम्प्लिटली मॅड, यू आर कम्प्लिटली मॅड. ओके, तर हे झालं टोटली. आता आपण बघणार आहोत कम्प्लिटली. कम्प्लिटली गण्या याचा अर्थ होत असतो पूर्णपणे किंवा पूर्णता. ओके, कम्प्लिटलीचा अर्थ होत असतो पूर्णपणे किंवा पूर्णता. आता कम्प्लिटलीचा आणि टोटलीचा अर्थ सारखाच आहे, पण हा जो कम्प्लिटली आहे हा एक मॅनर सांगत असतो. मीन्स इन अ कंप्लीट मॅनर, कशा प्रकारे असं सांगतो. तो काही वर्बची, ऍडजेक्टिव्हची डिग्री नाही सांगत किंवा इंटेन्सिटी नाही सांगत, किती असं नाही सांगत, किती असं नाही सांगत, तर कशा प्रकारे असं सांगत असतो. ओके, आता एखादं एक्झाम्पल घेऊ. वर्ब बद्दलच सांगतो म्हणून ऍडवर्ब आहे, पण एखादी ऍक्शनचं, एखाद्या वर्बचं मॅनर सांगत असते, एखादी क्रिया कशा प्रकारे झालं असं सांगत असते. जसं लक्षात घ्या, आय कम्प्लिटली फॉरगॉट टू बाय एन आईस्क्रीम. हे एक्झाम्पल बघ गण्यात. आय कम्प्लिटली फॉरगॉट. आता क्रिया जी आहे विसरण्याची क्रिया, मी विसरलो, थोडंसं लक्षात नाही राहिलं काय, आईस्क्रीम विकत घेण्याचं, पण कसं विसरलो, कशा प्रकारे विसरलो असं हा इथं कम्प्लिटली सांगत आहे. गण्या, इन व्हॉट मॅनर डिड आय फॉरगेट टू बाय एन आईस्क्रीम. युअर आन्सर विल बी completely. So I completely forgot. पूर्णपणे विसरलो, काहीच लक्षात नाही राहिलं माझ्या. ओके, मग इथं इन व्हॉट मॅनर डिड आय फॉरगेट कम्प्लिटली. ओके, आता मी तुला एखादी बॉटल पाण्याची भर म्हटली, मी असे म्हणू शकतो, प्लीज कम्प्लिटली फिल द बॉटल विथ वॉटर.
म्हणजे आता मी इथं नेमकं बॉटल पूर्ण टोटली भरच नाही म्हटलं, कम्प्लिटली फिल म्हटलं, म्हणजे मॅनर इन अ कम्प्लीट मॅनर भर, इन अ कम्प्लीट मॅनर फिल कर बॉटल असं म्हटलं. सो प्लीज कम्प्लिटली फिल द बॉटल विथ वॉटर. म्हणजेच कशा प्रकारे भरायचे, पूर्णपणे भरायचे. कशा प्रकारे, मी किती नाही म्हटलं. तर हा एक डिफरन्स आहे की हा ऍडव्हर्ब ऑफ मॅनर मॅनर सांगत असते की एखादी ऍक्शन कशा प्रकारे घडतं, कशा प्रकारे घडली. ओके. पण जेव्हा हा ऍडजेक्टिव्ह बद्दल सांगत असतो, आता इथं ऍक्शन बद्दल सांगत आहे, ऍक्शन बद्दल म्हणजे मॅनर सांगत आहे. तर इथं काय झालं, आता काय झालं, ऍडव्हर्ब ऑफ मॅनर झाला. जसं एखादं एक्झाम्पल, आय कम्प्लिटली agree with you. I completely agree. मी कशा प्रकारे सहमत आहे, किती आहे असं नाही, कशा प्रकारे सहमत आहात तुम्ही. तर मी आय कम्प्लिटली अग्री विथ यू. इथं तुम्ही टोटली पण वापरू शकता ऍडव्हर्ब ऑफ डिग्री. तेव्हा तो अग्री होण्याची किंवा फॉरवर्ड होण्याची डिग्री सांगेल. ओके. इंटेन्सिटी सांगेल किंवा एम्फॅसिस एक्सप्रेस करेल. इथं कम्प्लिटली काय सांगताय, आय कम्प्लिटली अग्री विथ यू. मी पूर्णपणे सहमत आहे, म्हणजे कशा प्रकारे आहे, इथं हा कम्प्लिटली सांगत आहे. मीन्स इट इज ऍडव्हर्ब ऑफ मॅनर. ओके. ऍडव्हर्ब बट ऍडव्हर्ब ऑफ मॅनर. आता जेव्हा कम्प्लिटली एखाद्या ऍडजेक्टिव्हची इंटेन्सिटी सांगते किंवा एखाद्या ऍडजेक्टिव्हची स्ट्रेंथ सांगते, तेव्हा तो मात्र ऍडव्हर्ब ऑफ डिग्री होत असतो. आता लक्षात घ्या, जसं वरच एक्झाम्पल घेऊन आहे, टॉम इज completely mad. You are completely foolish. Tom is completely mad. आता इथे ऍडजेक्टिव्ह बद्दल सांग, मॅड ऍडजेक्टिव्ह, इथं फुलिश कोणते ऍडजेक्टिव्ह घेऊ शकता. टॉम इज कम्प्लिटली फुलिश, टॉम इज कम्प्लिटली मॅड. सो हियर मॅड इज ऍडजेक्टिव्ह. मग ऍडजेक्टिव्हची इंटेन्सिटी सांगत आहे इथे की तो मॅड आहे, टॉम मॅड आहे, पण किती, हाऊ मच. मग इथे काय होणार, आता कम्प्लिटली ऍडव्हर्ब ऑफ डिग्री होणार, कारण मॅड या ऍडजेक्टिव्हची इंटेन्सिटी किंवा स्ट्रेंथ इथं एक्सप्रेस करत आहे, दाखवत आहे. म्हणून कम्प्लिटली इज हियर ऍडव्हर्ब ऑफ डिग्री. ओके. तर असं आहे गण्या भजन, घाम निघून राहिला पर 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 तर 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 टोटली आणि कम्प्लिटली हे दोन ऍडव्हर्ब्स ऑफ डिग्री आहेत. ओके. कम्प्लिटली एक ऍडव्हर्ब ऑफ मॅनर म्हणून काम करत असतो, पण ऍडजेक्टिव्हची जर इंटेन्सिटी सांगत असेल तर तो एक ऍडव्हर्ब ऑफ डिग्री आहे. लक्षात ठेवायचं, टोटली इज ऍडव्हर्ब ऑफ डिग्री आहे. ओके. तो ऍडजेक्टिव्हची इंटेन्सिटी सांगतो, ऍडजेक्टिव्ह बद्दल सांगतो किंवा एखाद्या ऍक्शन बद्दल पण सांगत असतो. मग वर्बच्या आधी जर आपण यूज करत आहोत तर ते एम्फॅसिस सुद्धा एक्सप्रेस करत असतात, जोर देऊन बोलण्यासाठी सुद्धा वापरत असतो. आता गण्या एक राहिला, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन घ्या सटासट आणि चला आता पटापट फुली शिकायला. फुली FULLY फुली. ओके. आता कसं वाटते, झाला काढलं. चला शेवटचं आहे, लक्षात घ्या. आता फुली मध्ये काय डिफरन्स आहे तर ते आता बघू ना रे, ते आता बघू. आता आपण काय डिफरन्स आहे तर लक्षात घ्या, समजून घ्या रे. तर फुली तिसरा ऍडव्हर्ब ऑफ डिग्री आहे, फुली. ओके. याचा सुद्धा अर्थ पूर्णपणे होते, याचा सुद्धा अर्थ पूर्णपणे होते. ओके. बट टू द फुलेस्ट एक्सटेंट हा एक ऍडव्हर्ब ऑफ डिग्री आहे. हा वर्ब बद्दल पण सांगतो, कशाचं मिनिंग मॉडिफाय करतो, वर्बचं मिनिंग मॉडिफाय करत असतो आणि ऍडजेक्टिव्हचं पण करतो, दोघांचे करतो. दोघांची इंटेन्सिटी किंवा स्ट्रेंथ दाखवत असते. कोणाची, तुमची का माई नाही गण्या. ऍडजेक्टिव्ह बद्दल सांगतो, ऍडजेक्टिव्हची इंटेन्सिटी दाखवतो आणि एखाद्या ऍक्शनची सुद्धा इंटेन्सिटी दाखवतो. पण थोडं फरक आहे गण्या याच्यामध्ये. याचा अर्थ काय होत असतो माहित आहे का, विदाउट लॅक. आता कसं ते समजून घ्या. विदाउट लॅक म्हटलं तर काय होते सर. ओके. विदाउट लॅक
or defect. ओके, म्हणजेच अभाव आणि दोष असं प्रेझेंट एक्सप्रेस करत असतो गणित मिनिंग. पा फरक कुठे असतो लक्षात घ्या. मी विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल सांगतो ना, टेन्शन काय घेता. बघा आता एक्झाम्पल घेतलं, जसं एखादं एक्झाम्पल घेऊ. सी fully recovered from her illness. पहा, तिची तब्येत बिघडली. आता तब्येत बिघडल्यावर आपण असं झुरमुर राहतो. अरे बापरे, चाललंच नाही होत, आहे का नाही. आणि समजा तिची तब्येत बिघडली होती आणि नंतर टनटनाटन खेळून राहिली, मस्त डान्स करून राहिली, हसून राहिली, तर मग का म्हणणार आम्ही रिकवर्ड झाली म्हणणार ना. पण किती रिकवर्ड झाली. आता तब्येत ज्याची बिघडून असेल, टायफॉइड मलेरिया अमक टमक काही झाला असं तर काय डान्स करेल का तो, असं बाहेर जाणार का फिरायला नाही. मग कधी जाणार, जेव्हा काहीही दोष नाही आहे, आता तब्येतीमध्ये कोणताही अभाव नाही आहे, कोणताही दोष नाही आहे, पूर्ण गायबच होऊन गेलं का ताप सर्दी खोकला, तर तेव्हा आपण म्हणत असतो फुल्ली. म्हणजे कोणताही डिफेक्ट किंवा विदाऊट लॅक, कोणताही अभाव नाहीये, कोणतीही कमतरता नाहीये किंवा कोणताही दोष नाहीये, तेव्हा आपण फुल्ली रिकवर्ड म्हणू आपण. ओके, सो सी fully recovered from her illness म्हणजे ती तिच्या आजारापासून पूर्णपणे रिकवर झाली, असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे काही दोष नाहीये किंवा कशाची कमतरता नाहीये, कशाचाही अभाव नाहीये, आता विदाउट लॅक असा अर्थ होत असते, तेव्हा फुल्ली वापरायचं गणित. ओके, मग आता इथं कम्प्लिटली पण वापरू शकता ना, असा काय फरक नाहीये. ओके, सी कम्प्लिटली रिकवर्ड फ्रॉम हर इलनेस, ती पूर्णपणे आजारापासून पूर्णपणे मुक्त झाली किंवा रिकवर झाली, असा त्याचा अर्थ होत असते. ओके, आता दुसरं एखादा एक्झाम्पल घेऊ गण्या. तुझं घेऊ का रे. सिमीचं घेतो. सिमी इज fully prepared for the exam. Simi is fully prepared. Simi आहे, prepared आहे, एक ऍडजेक्टिव्ह सारखा प्रिपेअर्ड काम करत आहे, सेन्स देत आहे. सो सिमी इज फुली प्रिपेअर्ड. कशासाठी, परीक्षेसाठी. आता लक्षात घ्या, सिमी परीक्षेसाठी पूर्णपणे तयार आहे, म्हणजेच आता असा अर्थ झाला का तिचं काहीच राहिलं नाही, पाच बंदे डायजेस्ट धोपून टाकली, काहीच उरलं नाही, आता पेपरच हातात येण्याचं वाट पाहून राहिली सिमी, आहे का नाही. मग आला पेपरचा दिवस आला, डेट आली, पेपर हातात सॉल्व बिलकुल, म्हणजे काहीच राहिलं नाही, कोणताही लॅक नाहीये अभ्यासामध्ये किंवा कोणताही दोष नाहीये, म्हणजे फुली प्रिपेअर्ड आहे सिमी परीक्षेसाठी. So how much is Simi prepared for the exam? Your answer will be fully. How much did she recover from her illness? Your answer will be fully. किती असं सांगत आहे. हाऊ मच म्हणजे डिग्री सांगत आहे, वर्कची आणि ऍडजेक्टिव्हची डिग्री सांगत आहे, इंटेन्सिटी सांगत आहे का किती प्रिपेअर्ड आहे, किती रिकवर झाली आहे, असं कोण सांगत आहे, फुली सांगत आहे. सो फुली इज हियर ऍडवर्ब ऑफ डिग्री. ओके गण्या, तर अशा प्रकारचे हे तीन ऍडवर्ब्स आहे, टोटली, कम्प्लिटली अँड फुली. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट ऍडवर्ब्स ऑफ डिग्री, कम्प्लिटली, टोटली अँड फुली. धन्यवाद, थँक यू सो मच.